आम्हाला कोळंबी किंवा 18 गाव मावळ हे जे खोरं आहे, कोळंबी, पासली ही जी गावं आहेत आणि त्याच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्याच्यामध्ये जैवविविधतेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली। पण तो अभ्यास केवळ डॉक्युमेंटेशनचा नसून जैवविविधता हे लोकांच्या आयुष्यात जैवविविधतेचं स्थान काय आहे या दृष्टीने जास्ती हा अभ्यास आहे। तर ह्या जैवविविधतेच्या आमच्या अभ्यासात आम्ही जे लोकांबरोबर डॉक्युमेंटेशन केलं आहे त्याच्यामध्ये साधारण 140 पेक्षा जास्ती वनस्पतींची नोंद झालेली आहे। त्याच्यामध्ये मोठी झाडं आहेत, छोटी झुडपं आहेत, छोट्या हर्ब्स आहे ज्याला आपण छोटे वनस्पती म्हणतो, तसंच सीझनल फ्लोरा पण आहे की जो केवळ पावसाळ्यात उगवतो, आणि वेली, अशा सर्व प्रकारचे वनस्पती त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। त्याचबरोबर 90 पेक्षा जास्ती पक्षी आम्ही इथे नोंद केलेली आहे। फुलपाखरांची नोंद जी अजून चालू आहे, पण आत्ता 40 पेक्षा जास्ती फुलपाखरं आम्ही नोंद केलेली आहेत, आणि याशिवाय इतर साप, बेडूक ह्यासारखे सुद्धा 20 पेक्षा जास्ती प्रजाती आम्ही इथल्या गावांमधनं नोंद केलेली आहे। तर हा अभ्यास करताना लोकांनी त्या वनस्पती किंवा त्या प्राण्यांबद्दल काय माहिती आहे किंवा त्यांना याबद्दल त्यांचा वनस्पतींच्या बाबतीत कसा उपयोग होतो हे देखील ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट केलेलं आहे। आणि त्याचाच परिपाक म्हणून आज कोलंबीची जैवविविधता नावाचं एक पुस्तक आमचं प्रदर्शित झालं आहे। तरुणांबरोबर काम करायला पाहिजे, जंगलामध्ये फिरून त्यांनी झाडं बघावीत, आणि ज्या झाडातले जाणकार जे आहेत ते त्यांच्या वयाचे जर असतील तर ते त्यांच्याशी मोकळे होतील। कारण आमच्यासारख्या लोकांना कदाचित त्यांना वाटतं की काही अंतर त्यांना वाटतं आमच्यामध्ये, की बाबा हे काय शिकलेले आहेत किंवा शहरात आलेले आहेत, मोठे लोक आहेत, फारसं बोलत नाहीत, तशी इथे कमी बोलण्याची संस्कृती आहे। त्याच्यामुळे अमृता आणि मेधावी जेव्हा मला दिसल्या की ज्यांना नक्कीच वनस्पतीशास्त्र चांगलं कळलेलं आहे, नुसतं वनस्पतीशास्त्र नाही तर निसर्गामध्ये प्रत्येक झाडाझुडपाचा, अगदी बेडकांचा, कीटकांचा, फुलपाखरांचा, पक्ष्यांचा काय रोल आहे, काय भूमिका आहे या बाबतीतही त्या चांगल्या जाणकार आहेत आणि दुसऱ्यांना सांगू शकतात, त्यांचं ऐकून घेऊन मग त्यांना शास्त्रीय बाजू सांगू शकतात। हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस मला वाटलं आता हे काम सुरू करायला हवं। आज वेल्हे तालुका पंचायत समितीमध्ये जो हे म्हणलं कोलंबीची जीववैधता या कार्यक्रमानिमित्त कोफोर्स या कंपनीने व सगळ्या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी जो कार्यक्रम घेतला आणि जे पुस्तक तयार केलं 18 गाव मावळ या विभागामध्ये, त्याचा या तालुक्याला अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होईल। आपल्याकडच्या असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं जर संवर्धन योग्य पद्धतीने नाही केलं तर एखाद्या गावची अशी वाताहत होऊ शकते, मग ते गाव कोकणातलं असू द्या किंवा माणदेशातलं असू द्या। आणि म्हणून हे संकलन जे आज केलेलं आहे डॉक्टर मेधावी आणि डॉक्टर अमृताने हे खूप महत्त्वपूर्ण आहे। याचं पुढं काय करायला हवं, तर माझा जस्ट एक असा विचार आहे की हे पुस्तकाच्या स्वरूपात आलं आहे, पण हेच एका डिजिटल सिस्टममध्ये टाकणं, ज्याला आपण ट्रॅडिशनल नॉलेज रिसर्च इन्फ्रास्ट्रक्चर असा एक ढाचा तयार करून त्याच्यामध्ये जर आपण हे टाकलं आणि याला अनुषंगानं जो काही पुढं रिसर्च, जे काही संशोधन पुढं होईल, जी काही माहिती उपलब्ध होतील, फक्त प्राणी, वनस्पती किंवा भाज्यांची नाही, पण त्याच्या अनुषंगानं तिथलं कल्चर, तिथल्या जेवण बनवण्याच्या पद्धती, अजून खूप साऱ्या ट्रॅडिशन्स असं जर एकत्रित करत गेलं तर एक चांगली सिस्टम तयार होईल की जी सिस्टम फक्त वेल्हे भाग यापुरती मर्यादित न राहता कदाचित ते पूर्ण कोकण भाग आणि तिथून पुढे हिमालय असे संपूर्णपणे विस्तृत करता येईल। आणि जेणेकरून आपल्याला युनायटेड नेशन्सचा एक प्रोग्राम आहे ज्याला आपण फूड सिस्टम समिट म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक उदाहरण देता येईल की एक अशी सिस्टम तयार करू की जी स्थानिक पातळीवरून जी जागतिक पातळीवर जाऊ शकते। कोफोर्स कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत विविध प्रकल्प चालवले जातात, त्यातलाच जैवविविधता संवर्धन हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे।
हा उपक्रम पासली व्हॅलीमधील ग्रामस्थांबरोबर चालवला जातो. आपल्या बाजूला असलेल्या ज्या महत्त्वाच्या वनस्पती आहेत पण त्या नामशेष होत चाललेल्या आहेत त्याची माहिती होणं, त्याचं संवर्धन करणं आणि ही माहिती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये पोहोचवणं हा या उपक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही पुस्तिका तयार केलेली आहे आणि ही पुस्तिका आम्ही विविध उपक्रमांतर्गत विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचतो. कोलंबीतील जैवविविधता या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं आहे डॉक्टर रावणसाहेब यांच्या हस्ते. हे जागतिक दर्जाचे एक व्यक्तिमत्व या ठिकाणी वेल्हे तालुक्यामध्ये आलं आणि वेल्हे तालुक्यामधील बाकीच्या सर्व इतर NGO ज्या आहेत, तालुक्यामध्ये एक 16 NGO काम करत आहेत, त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा तालुका डेव्हलप होतो आहे. आणि हे जे काही आजचं पुस्तकाचं प्रकाशन आहे हे तालुक्यामध्ये असणारी जी जैवविविधता आहे ही दाखवण्यासाठी जागतिक दर्जाच्या लोकांनी या ठिकाणी येऊन एक चांगलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वेगळेपण हे वेल्हे तालुक्याचं या माध्यमातून आपण जोपासतोय. आणि हे जोपासल्यानंतरनं तालुक्यामधील जी श्रीमंती आहे ही या ठिकाणचं पाणी असेल, पाणी मुबलक मोठ्या प्रमाणात आहेत आणि शुद्ध पाणी जरी असलं, समुद्राचं देखील पाणी आहे आणि शुद्ध पाणी जे पिण्यायोग्य आहे आणि माणसाचा जीव जगवण्यासाठी जे पाण्याचं मुबलक प्रमाण ह्या वेल्हे तालुक्यामध्ये पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि गुंजवणी या 4 धरणामध्ये आहे. त्याचबरोबर या ठिकाणची वनस्पतीमधलं जैवविविधता, औषधी त्याचे गुणधर्म हे एक वेगळ्या पद्धतीचा पैलू या सर्व ज्ञान प्रबोधिनीच्या सर्व टीमनी आणि वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे. त्याबद्दल विशेष करून सर्व संस्थेचे आणि सर्व आलेल्या टीमचं मी विशेष करून धन्यवाद मानतो.